मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी हे प्रकरण खरंच खूप सोपे असे हे प्रकरण. या एकाच व्हिडिओत पूर्णपणे शब्दसिद्धी प्रकरण तुम्हाला समजणार आहे. तर थोडाही वेळ न दवडता सुरुवात करू या प्रकरणाला. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत शब्दसिद्धी म्हणजे काय. म्हणजे आपल्याला प्रकरण आणखी लवकर समजेल. बघा, शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे, म्हणजेच तो शब्द कसा तयार झाला आहे हे पाहणे म्हणजेच शब्दसिद्धी होय. आता बऱ्याच जणांना कळालं असेल किंवा बऱ्याच जणांना कळालंही नसेल. बघा, सोपं करून सांगतो. आपली मूळ मराठी भाषा, आता मराठी भाषा आपण संभाषणासाठी व इतर गोष्टींसाठी वापरतो. पण तुम्ही जर नीट लक्ष दिले असेल तर तुम्हाला कळेल, जसे वस्तूंची देवाणघेवाण करतो त्याचप्रमाणे भाषांची सुद्धा देवाणघेवाण करत असतो. भाषातील शब्दसुद्धा आपण एकमेकांची घेत आणि देत असतो आणि इतर भाषांमधूनही शब्द आपण संभाषणासाठी वापरतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बघा, मक्कनवासी है वो। इनके जहाज इतने बड़े होते हैं कि एक ही समय पर 100 यात्री आराम से दरिया पार कर सकते हैं और 20 सूरज लगते इन्हें मक्कन पहुंचते पहुंचते। 20 सूरज? दरिया के अंत में इनके जहाज गिर नहीं जाते? वो जानने वाला ही जाने। और वो बुखारा से दूर उत्तर की भूमि जहाँ तीखी सर्दी पड़ती। लेकिन ये कौन सा जानवर लाए? क्या ये दूध देता है? नहीं, दूध नहीं, तेज दौड़ता है, इधर उधर ले चलता है। नाम क्या है इसका? घोड़ा। वेगवेगळ्या प्रांतातील लोक एकाच ठिकाणी जमलेले तुम्हाला दिसत आहे. ते काही परदेशी आहे. मग त्यांच्या संभाषणात काही शब्द आपल्या भाषेतही येणारच ना. मग याला शब्दसिद्धी म्हणजे जो काही शब्द दिला आहे तो कोणत्या भाषेतील आहे हे पाहणे म्हणजेच शब्दसिद्धी. बघा, आणखीन उदाहरण बघा, भेंडी, बटाटा. आता बऱ्याच जणांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की भेंडी हा शब्द तामिळी भाषेतील आहे, तर या उलट बटाटा हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. आश्चर्यचकित झालात ना. मग याचप्रमाणे बरेचसे शब्द असे आहे की ते मराठी भाषेतील नसून इतर भाषेतील आहे. आता हेच शब्द आपल्याला ओळखायचे आहे आणि ह्या ओळखण्यासाठी काही गट बनवलेले आहेत. ते गट प्रथम आपण बघून घेऊया. तर बघा, सर्वप्रथम आहे तत्सम शब्द, त्यानंतर तद्भव शब्द, देशी किंवा त्यांनाच देशज शब्द असेही म्हणतात, आणि त्यानंतर आहे परभाषीय शब्द. यात 2 गट आहे. एक विदेशी किंवा परकीय शब्द आणि दुसरा आहे स्वदेशी किंवा परप्रांतीय शब्द. आता हेही तुम्हाला मी पूर्ण सखोल माहिती देणारच आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मूळ मुख्यतः तीनच गट आहे: तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी देशज शब्द, आणि या व्यतिरिक्त असणारे परभाषीय. आता सर्वप्रथम आपण तत्सम शब्द आणि तद्भव शब्द यांचा अर्थ समजून घेऊया. तत्सम शब्द म्हणजे काय, तर मूळ संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द. आणि या उलट तद्भव शब्द म्हणजे काय, तर संस्कृत भाषेतून मराठीत येताना बदल झालेले शब्द, त्यांच्यात थोडासा बदल केला जातो तेव्हा ते तद्भव शब्द बनतात. मित्रांनो, आता आपण काही उदाहरणांतून हे लक्षात घेऊया म्हणजे तुम्हाला चांगलेच समजेल. आता बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडला असेल की एवढे सगळे तत्सम आणि तद्भव शब्द कसे लक्षात ठेवायचे. तर काळजी करू नका, त्याचाही उपाय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता आपण सर्वप्रथम उदाहरण समजून घेऊया. बघा, तत्सम शब्द नैवेद्य. आता तुम्ही जर बघितलं तर नैवेद्य हा शब्द संस्कृत भाषेतील आहे आणि हाच संस्कृत भाषेतील नैवेद्य हा शब्द आपण मराठी भाषेमध्ये सुद्धा नैवेद्य म्हणूनच वापरत असतो. याच प्रकारचे आणखी काही शब्द आहेत जे आपण तसेच्या तसे संस्कृतमधून
ते शब्द मराठीत तसेच्या तसे वापरत असतो. जसे बघा, पत्र, सूर्य, कलश इत्यादी भरपूर शब्द आहे जे संस्कृतमधून मराठीत आलेले तसेच्या तसे आपण वापरत असतो. आता बघूया तद्भव शब्द. त्याचं उदाहरण बघा, अग्नी. आता अग्नी हा संस्कृत भाषेतील शब्द आहे, पण त्याला तद्भव म्हणजेच त्यात बदल करून आपण मराठीत आग असा शब्द घेतो. याचप्रमाणे आणखीन काही शब्द बघा, पर्ण, कर्म, ग्राम हे सर्व शब्द संस्कृत भाषेतील आहे, पण आपण त्यात बदल करून पर्ण या शब्दाला पान, कर्म या शब्दाला काम आणि ग्राम या शब्दाला गाव असं बनवलं आहे आणि मराठीत वापरतो. त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात. आता तिसरा प्रकार बघूया, देशी आणि देशज शब्द. देशी आणि देशज शब्द अगदी सोपे आहे. बघा, मराठीत असे काही शब्द आहे जे तत्समही नाही आणि तद्भवही नाही किंवा ते परभाषीय सुद्धा नाही. परभाषीय म्हणजे काय, तर आपल्या भाषा सोडून इतर भाषा, इतर देशांतील भाषा. देशी आणि देशज शब्द म्हणजे काय, तर मराठीतील असे काही शब्द आहे जे तत्सम म्हणजे संस्कृतमधूनही आलेले नाही आणि तद्भव जे संस्कृतमधून मराठीत येताना त्यांचा बदल करून वापरतो असेही नाही आणि ते विदेशी परभाषीय सुद्धा नाही. त्यांना देशी आणि देशज शब्द म्हणतात, जे म्हणजे आपल्या मूळ प्रांतातील असतात. जसे उदाहरण बघा, रेडा, बोका, खुळा, चिमणी, ढेकूण, बाजरी, लुगडे इत्यादी प्रकारचे शब्द जे आपल्या प्रांतातीलच आहे, जे आपल्या प्रांतातच त्यांचा उगम झाला आहे असे शब्द. बऱ्याच जणांना आता खूप गोंधळ पडला असेल, कारण असे कित्येक शब्द आहे, ते लक्षात कसे ठेवायचे आणि कोणते शब्द हे परीक्षेत येणार. तर मित्रांनो, काळजी करू नका, यावरही उपाय आहे. कारण आयोग दरवेळी काहीतरी असे मोजकेच शब्द आहे जे परीक्षेत विचारत असतात. तर त्या शब्दांची संपूर्ण यादी मी तयार केलेली आहे आणि ती यादी तुम्हाला पुढे देणारच आहे. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही सर्वप्रथम फक्त हे गट शिकून घ्या. आता आपण पाहणार आहोत परभाषीय शब्द. आता परभाषीय म्हणजे काय, तर आपली मूळ मराठी भाषेच्या व्यतिरिक्त आणखी ज्या भाषा असतील त्या परभाषीय या गटात मोडतात. जसे बघा, इंग्रजी जी इंग्रजांची भाषा आहे, त्यानंतर पोर्तुगीज, फारशी जी, त्यानंतर कानडी अशा भाषा म्हणजे ज्या आपल्या नाही, आपल्या सोडून आपली जी मराठी भाषा आहे मूळ, ती भाषा सोडून इतर सर्व परभाषीय शब्द. पण या परभाषीय शब्दामध्ये सुद्धा दोन गट पडतात. एक आहे विदेशी किंवा परकीय शब्द आणि दुसरा आहे स्वदेशी किंवा परप्रांतीय शब्द. आता विदेशी म्हणजे काय, भारताबाहेरील ज्या भाषा आहे त्या भाषांतील जे शब्द आहेत ते विदेशी किंवा परकीय शब्द असतात. या उलट स्वदेशी आणि परप्रांतीय शब्द म्हणजे काय, तर भारतातीलच भाषा, भारतात जे काही प्रांत आहे त्या प्रांतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. तर याच भाषांना स्वदेशी किंवा परप्रांतीय शब्द असे म्हणतात. या भाषांतील जे शब्द आहेत त्यांना स्वदेशी किंवा परप्रांतीय शब्द असे म्हणतात. आता तुम्हाला परभाषीय शब्द यातील दोन्ही गट कळाले, विदेशी किंवा परकीय शब्द आणि स्वदेशी किंवा परप्रांतीय शब्द. जर परीक्षेत तुम्हाला पर्याय दिलेले असतील तर ठीक आहे, जर दोन पर्याय नसेल तर सरळ परभाषीय शब्द असंच म्हणायचं, असंच उत्तर द्यायचं. मित्रांनो, आता तुम्हाला या इतक्या परभाषा आहेत त्यातील शब्द कोणते येणार, किती शब्द येणार हे कसे लक्षात ठेवायचे, तर काळजी करू नका. या गटातही काही मोजकेच असे शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि तेवढेच आपल्याला पाठ करायचे आहे, लक्ष द्यायचं आहे. तर चला बघूया हे शब्द. मित्रांनो, गटानुसारच सुरुवातीपासून आपण हे शब्द पाहूया. सर्वप्रथम तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे काय, तर जे शब्द संस्कृतमधून मराठीत तसेच्या तसे आलेले आहे असे शब्द. बघा, राजा, मंदिर, गुरु, भगवान, कन्या, महर्षी, संमती, धर्म, दुष्परिणाम, लीला, विचार, संत,
तिथी, जल, मंत्र, पृथ्वी, उपकार, घंटा, भोजन, नैवेद्य, भगिनी, तर्क, निस्तेज, सूर्य, पत्र, शिखर, देवर्षी, परंतु, पुण्य, प्रकाश, विश्राम, सेना, दृष्ट, कर, स्वल्प, वाढ, निश्चय, सूत्र, वृद्ध, गायन, बुद्धी, सत्कार, ऋण, पत्नी, जगन्नाथ, घृणा, उत्तम, कार्य, संसार, अश्रू, टट्टिका, देवालय, राज्य, मूर्ख, कवी, मधु, पिता, होम, भूगोल, प्रसाद, वृक्ष, तारा, विचार, विष, गंध, पिंड, ग्रंथ. आता हे सगळे शब्द तुम्ही वाचून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. आता बोलूया पुढच्या गटाकडे. तद्भव शब्द. तद्भव म्हणजे काय? जे मराठीत येताना संस्कृती शब्दांचा बदल करून आपण घेतो. उदाहरणार्थ बघा, भगिनी. भगिनी हा संस्कृत शब्द, त्याचा आपण मराठीत बहीण असं केलं आणि मराठीत बहीण शब्द घेतो. त्याचप्रमाणे सर्प. सर्प आहे संस्कृत शब्द, पण आपण मराठीत त्यात बदल करून साप हा शब्द घेतला आहे. त्याचप्रमाणे आहे ग्रास. ग्रास हा संस्कृत शब्द आपण घास या अर्थाने मराठीत घेतला. त्याप्रमाणे अनेक आहे. अज्ञानी, अडाणी, धूम्र, धूर, कोमल, कोवळा, कर्ण, कान, दीप, दिवा, विश्राम, विश्रांती, नील, निळा, वृद्धी, वाढ, राणी, राज्ञी याप्रमाणे. आता वळूया पुढच्या गटाकडे. देशी आणि देशज शब्द. मित्रांनो, देशी म्हणजे काय? तर जे मूळ मराठी भाषेतीलच शब्द आहे. ते कोणते आहे? तर बघा, बोका, वेडा, चिमणी, पीठ, कंबर, ओटी, पोरकट, उनागडी, लाकूड, गार, वेडा, लाजरा, अवकळा, डोळा, दगड, कुळा, रेडा, वांगे, पोट, घोडा, धोंडा, डोके, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, धपाधप, आजार, गुडघा, ढेकून, झोप, झाड, फटकळ, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, लुगडे, डोंगर आणि इतरही. हे सगळे तुम्ही पाठ करालच. आता आपण परभाषीय शब्द बघूया. पर म्हणजे काय? त्यात 2 गट आहे. एक विदेशी, परकीय, आणि दुसरा आहे स्वदेशी किंवा परप्रांतीय. विदेशी म्हणजे काय? तर भारताबाहेरील ज्या शब्द आहे, भाषांतील शब्द, ते विदेशी किंवा परकीय शब्द. आणि स्वदेशी, परप्रांतीय शब्द म्हणजे काय? स्वदेशी म्हणजे आपल्याच देशातील, भारतातील शब्द, इतर भाषांतील शब्द त्यांना म्हणतात स्वदेशी परप्रांतीय शब्द. आता ते शब्द आपण बघूया कोणते कोणते आहे. तर बघा, इंग्रजी भाषेतील शब्द आहे नंबर, मार्क, पेपर, टेबल, बस, डॉक्टर, एजंट, सायकल, टीचर, सर, मॅडम, कंडक्टर, पोस्ट, कार्ड, नर्स. मित्रांनो, हे शब्द आपण रोजच्या जीवनात वापरतो. आपल्याला कळतही नाही की हे परभाषीय शब्द आहे इंग्रजी भाषेतील. आता हिंदी भाषेतील बघा, भाई, बेटा, बच्चा, तपास, दिल, और, बात, दाम, करोड, मुहावरा, नानी, इमली. आता अरबी भाषेतील शब्द बघा, इनाम, मेहनत, हुकूम, खर्च, मंजूर, जाहीर, उर्फ, अर्ज, मनोरा, बाद, मुदत, बदल, एन जमावबंदी, एन हंगाम, एन आमदनी, मालक, साहेब, शाहीर. आता पोर्तुगीज भाषेतील बघा, साबुदाणा, बटाटा, पेरू, तुरुंग, हापूस, पाव, लोणचे, तंबाखू, घमेले, पगार, बिजागिरी, कोष्टी, फणस, पायरी, कोबी, मेज, बिस्किट, साबण, परात, लिंबू, संत्रा, तुरुंग. फारशी भाषेतील शब्द बघा, हकीकत, सामान, पोशाख, पेशवा, खाना, अब्रू, अत्तर, सौदागर, काम, फडवणीस, गुन्हेगार, शर्मिंदा, नोकरी, गजल, दिवाणखाना, गुलाब, बारदान, गालीचा, बाजार, जुलूम, अक्कल, हुशारी, बगीचा, बागायती, मस्ती, दौलत, मस्करी, डावपेच, जबरी, मेवा, मिठाई, कागद, खलाशी, दवाखाना, पालखी. आता आणखीन गटातील बघा, कोकणी. आता गजाली हा शब्द कोकणी भाषेतील आहे. आणि इमान हा शब्द 2 भाषांमध्ये वापरला जातो, अरबी आणि पोर्तुगीज. त्यामुळे परीक्षेत नीट लक्ष द्यायचं. आयोगाने अरबी आणि पोर्तुगीज यापैकी कोणता पर्याय दिलेला आहे? जर अरबी दिलेला असेल तर अरबी म्हणायचं आणि पोर्तुगीज दिला असेल तर पोर्तुगीज. आता या पुढचा बघा,
यानंतर आपल्याला पुढचे काही आणखी परभाषी शब्द आहे बघा. गुजराती, त्यातमध्ये ढोकळा, घी, शेट, दादर, डबा, दलाल, रिकामटेकडा, घरी, खादी, गरबा, गिलके, हवेली, सदरा, मलमपट्टी, आवक जावक, छोकरा, घर जमाई. मित्रांनो, आता गुजराती शब्द आला आणि त्यात जर तुम्हाला विदेशी किंवा स्वदेशी शब्द आहे असं विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? तर स्वदेशी किंवा परप्रांतीय शब्द. का? कारण गुजराती भाषा ही भारतात बोलली जाते, त्यामुळे हा शब्द स्वदेशी किंवा परप्रांतीय शब्द आहे असं तुम्ही बरोबर उत्तर द्यायचं. मित्रांनो, आता आणखीन पुढच्या काही शब्दांकडे आपण वळणार आहोत बघा. जसे कानडी भाषेतील शब्द. आता कानडी शब्दसुद्धा आपले स्वदेशी किंवा परप्रांतीय म्हणजेच भारतातीलच शब्द आहे. जसे बघा कानडी भाषा, अण्णा, अक्का, विळी, किल्ली, अडकित्ता, भाकरी, तूप, ताई, कंची, खलबत्ता, गुडी, कुंडी, कांबळे, चाकरी, तंदूर, आई, रजई, चिंधी, चिंच, खोबरे, कणिक, उत्तप्पा, चिमटा, दाभण, गाजर, नथ, बांगडी, तांब्या, हंडा, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, चिरकूट, अप्पा, कोलदांडा, गोंधळ, उपीट, भंगार, मुंडासे, आवळा, कोशिंबीर, येळकोट, अच्छेरे, गडंगनेर, लवंग, झुरळ, विठोबा, परडी, कणिक, पडवळ, उसळ, कडबोळी, डोसा, आमसोल, गाडगे, दोडकी, पगडी, गुंडी, खळ, खिसा, चप्पल. आता तेलगू हाही आपल्याच भारतातील भाषेतील शब्द आहे. तेलगू भाषा म्हणजे मग बघा तेलगू भाषेतील शब्द अनारसा, किडूक मिडूक, ताळा, शिकेकाई, बंडी, ताळे, गदारोळ, विटी दांडू. मित्रांनो, हे आपल्याच भारतातील शब्द आहे म्हणून हे स्वदेशी किंवा परप्रांतीय. आता तामिळी बघा. तामिळीसुद्धा आपल्याच भारतातील भाषा आहे. जसं त्यातील शब्द बघा चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा, भेंडी, मांजरपाट, टेंगूळ, डबी. आता तुम्हाला फक्त इंग्रजी, हिंदी, अरबी, पोर्तुगीज, फारसी हे शब्द जर ह्या गटातील शब्द जर तुम्ही बघितले तर ह्या भाषा सगळ्या भारताबाहेरील आहे, म्हणून या सगळ्या विदेशी किंवा परकीय भाषा झाल्या. आणि त्याच भाषांतील हे विदेशी शब्द किंवा परकीय शब्द आहे, कारण ह्या भाषा सगळ्या भारताबाहेरील आहे. पण या उलट जर तुम्ही बघितलं तर गुजराती, कानडी, तेलगू, तामिळी या सर्व भाषा भारतातीलच आहेत, पण फक्त त्यांचे प्रांत म्हणजेच आपलं जसं महाराष्ट्र आहे तसंच गुजरात आहे, पंजाब आहे, तामिळनाडू आहे, या प्रांताच्या वेगवेगळ्या भाषा म्हणून या आपल्या भारतातीलच स्वदेशी परप्रांतीय भाषा. आता सारांश काय तर आपण सर्वप्रथम शिकलो तत्सम शब्द म्हणजे काय, तद्भव शब्द म्हणजे काय, देशी शब्द म्हणजे काय, परभाषी शब्द म्हणजे काय आणि